से मिलने बन ठन के निकले सवेरे सवेरे यार से मिलने घर से दूर चले रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम दरवाजे से दुनिया के राज खुलते हैं कोई आगे चलता है हम पीछे चलते हैं दीवारों पे किस्मत अपनी लिखी जाती है इससे हमको जीने की वजह मिलती जाती है रोके से ना रुके हम मर्जी से चले हम बादल सा गरजे हम सावन सा बरसे हम सूरज सा चमके हम स्कूल चले हम सगळ्यात आधी मुलगा आणि मुलगी म्हणताय हो की आज सगळी मुलं मुलीच आहेत कारण आज खूप भाग्यवंत असतात आपल्यासारखी मंडळी ज्यांच्या वाट्याला असा एक दिवस मागे वळून बघण्यासाठी आणि त्या सगळ्या आठवणींमध्ये रमण्यासाठी सगळ्यांनाच मिळतो असं करण्यासाठी मेहनत घेतली त्यांना जात आहे आणि तुम्ही सगळेजण आपापली कामं असंच करणार आहोत घंटा नाही आणली आम्ही नाहीतर घरा बेल पण वाजवायला पाहिजे होती पण काही हरकत करणार आहोत त्यामुळे आपण सगळेजण सगळ्यात आधी राष्ट्रगीताच्या सुरू कर जनगण मन अधिनायक जय रे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय
एकमेकांशी बोलणार आहोत. सगळ्यात आधी तर मी जनसेवा विद्यालयाच्या आपणा सगळ्यांच्या 96 बॅचचं अभिनंदन करते. मला वाटतं हा एक विद्यार्थी फार गडबड करतो. बरं मी आज एकेरी नावात आता बसा जरा. हा बसा थोडंसं 2 मिनिटं जरा. आणि मी तेच म्हटलं घर सांभाळून बरंच काही सांभाळता आहात. तर बॅक बेंचर्स अय नावली ना फळ्यावर आणि हा आनंद उपभोगतो आहोत. या आनंदाच्या प्रवासाला निघून गेलेल्या आपल्यातल्या या मित्रांसह सगळ्यांप्रती आपण सगळ्यात आधी श्रद्धांजली वाहणार आहोत. आणि याच्या मनात ठेवूनच आपण आज आपल्यात नाही सगळ्यांनी यायचंय. सगळ्यांनी यावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात आपल्या गुरुवरांचं आपण मंचावर स्वागत करणार आहोत. मुळातच फार सुंदर प्रार्थना या ठिकाणी हाताची गाडी तोंडावर बोल. चौधरी रमेश मच्छिंद्र दिगे मंगेश दिगे तुळशीया जाधव आनंदा जाधव पोपर जाधव रामदास कडकंडे पोपर खुर्शी रामदास लंके मोरे सुरेश मोहीन निगोट भाऊसाहेब निगोट चंद्रकांत निगोट प्रवीण शेटे रामदास तोडतड विलास वराराम वाडवडे बापराव उज्ज्वला एरंडे वैशाली कडकंडे संगीता निगोट सरिता जगताप शारदा. मी एक विनंती करू का? बालेकर उज्ज्वला करंडे वैशाली एरंडे वैशाली कडकंडे संगीता निगोट सरिता शारदा जगताप जाधव चंद्रभागा दिगे घनश्याम जगताळे दशरथ खोडदे कैलास खोडदे भेटलाच पाहिजे वर्षे कुलकर्णी चैतन्य लंके पानसरे कैलास जे उभे नाही राहणार त्यांची नावं येणार. सुरळे जगा हे सगळं समजून घ्यायचंय. म्हणजेच कार्यक्रमाचा प्रास्ताविक मी दीपक मोरे.
गेट टुगेदर विशेष म्हणजे आज जवळजवळ 29 वर्षानंतर आपण सगळे आपले सवंगडी अगदी लहानपणापासून, काही जण बालवाडीपासून आहेत, माझ्यावर बालवाडीपासून आहे, माझ्याबरोबर बाकीचे बरे, काही जण 4थीला आले, काही 7वीला आले, काही 8वीला आले आणि काही आधीमध्ये ज्यांच्या वडील नोकरीला होते तर ते आधीमध्ये आले. आपल्या मैत्रीची तळमळ, आपल्या एकमेकाचा जिव्हाळा, आपली सर्वांची गती, आपण एकमेकाशी भांडायचं अगदी शुल्लक गोष्टीवर लई. मी फक्त पॉझिटिव्ह बोलतो, सरांनी जर सांगितलं तर मी निगेटिव्ह जाईल, बॅक बेंचवर पळून जाणार. तसं काय मी करणार नाही. ती मुलं होती, ती खूप ऍक्टिव्ह होती की आपल्याला गेट टुगेदर करायचं. मलाही दोन लोकांनी फोन करून अपील केलं का तू गेट टुगेदर घे म्हणून, परंतु माझ्या कामाच्या बापामुळे मला खरोखर जमलं नाही. त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो, क्षमा मागतो. कारण आज 29 वर्षानंतर आज आपण एकत्र आलो. पण मी एक तुम्हाला नक्की सांगतो की आपलं आजचं गेट टुगेदर आपल्यातून होणार आणि आपलं आजचं गेट टुगेदर हे इतर पिढ्यांसाठी आदर्श राहणार. आणि हे सगळं बनवलं तुम्ही सर्वांनी, हे अगदी आपल्या जीवाभावाचे. हे फक्त आहे ना आपल्या बापांचे ना आपल्या आजींचे सुद्धा नाव माहिती आहे. आजचे शिक्षक जर तुम्ही पाहिलं ना गावात राहत नाही, पावणे 5 की मारून निघून जाते. हे शिक्षक गल्लीत होते आणि आमच्या खेळाबरोबर आम्ही काय करतोय काय नाही हे बारकाईने पाहणार होते. आणि म्हणून या शिक्षकांचं मोल, यांचं आमच्या जीवनामधलं योगदान हे अतिशय अभूतपूर्व असं आहे. शिक्षकांचं नियोजन केलं होतं. सोमोश मॅडमचे खाते रात्री मला त्यांनी 11 मला दुसऱ्या सेकंदाला म्हटलं मी येणार. त्यांच्या तब्येतीची तुम्ही पहा काय परिस्थिती. पण हा उत्साह आपल्याला प्रेरणा करणार. त्याच्यानंतर गुलाब सर असतील, जगदाळ सर आहेत, सगळ्यांनी सांगतील, कांदोळे सरांनी सुद्धा. पण मी त्यांना परत येताना त्यांना कामाने सांगितले की मला हे फोटो आहे, मला ते नंबर. सगळे विद्यार्थी याच्याच बरोबर हे काम करण्यासाठी राहिलं पाहिजे. आज आपण 29 वर्षांनी एकत्र आलो, पण असं वाटत नाही की आपण मित्रांनी जर काय डिक्लेअर करायला पाहिजे तसे आता काय करायचं हे काय टाकले आता तुम्ही मारामाऱ्या करू नका. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपल्या ग्रुपमध्ये विशेषतः मुलींना कसं घ्यायचं जातं ना, मी पाहिल्या ग्रुपवर मुलींची लोकांना फोन केला असता. म्हणजे मला सुद्धा सांगायचं तिने मला वाटतं सगळ्या मुलींना फोन केला असता. त्यामुळं आपल्याला सर्वांना तिच्यापेक्षा आभार असेल. माघारी फिरा. आम्ही आलो आहोत. आपण पाहतोय तुम्हाला म्हणते, आठवणीचं पांघरून घेते आणि त्या बेंचवर जाते. त्या बेंचवरच्या मित्राला म्हणते, अरे तुला माझी आठवण येते का? तूच मला जरा काही गोष्टी सांग आणि आजच्या दिवसाचं महत्व तुला कसं वाटतं आणि काय आता या क्षणी ज्या भावना आहेत आपल्या गुरुजनांबद्दलच्या, काही छान आठवणी, काही किस्से असतील यांच्याबद्दलचे. हा जो आताचा जो सत्र आहे ना, तर मला असं वाटतं आपण जास्तीत जास्त आपल्या गुरुजनांबद्दल. जाधव आणि लग्नानंतरचं नाव प्रभाती शंकरराव मोरे. माझे मिस्टर शिक्षक आहेत. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा MA झालेला आहे आणि MPSC UPSC पुण्याला करतोय. छोटा मुलगा इंजिनिअरिंगला आहे आणि मी 5 वर्ष विरोली गावची प्रथम लोकनियुक्त सरपंच म्हणून काम बजावलं आहे. मला 7 राज्यस्तरीय पुरस्कार भेटलेत आणि 2 राष्ट्रीय पुरस्कार भेटलेले आहेत. अरे बाप. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तसेच माझा जिजाऊ, तसेच ज्यांच्या घटनेवर संपूर्ण भारत चालतो असे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तसेच आज आपल्यामधून देहानी नसले तरी आठवणीने आपल्यामध्ये आहे असे कालवश शिक्षक वर्ग, तसेच माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आणि इथे उपस्थित असलेल्या हॉलमधल्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींनो आणि गुरुजनांनो, सर्वांना सर्वप्रथम मी सर्वांना धन्यवाद देते की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम एवढा छान असा यशस्वी पार पडतोय. त्यांना मी सर्वप्रथम सर्वांच्याच वतीने धन्यवाद देते. आणि आज असतील माझ्या वर्ग शिक्षिका नरसाळे मॅडम असतील, श्रीमंदेकर मॅडम आहे, जगदळे
सर्वांच्या आठवणीत असलेले हांडे सर, जगदाळे सर, कांजवणी सर आणि झावरे सर. आज खऱ्या अर्थाने आपण आपल्या 10वीच्या तुकडीत असल्यासारखं फिलिंग येतंय. 29 वर्षानंतर मला फर्स्ट टाइम रामाने मेसेज पाठवला, आपलं गेट टुगेदर आहे. माझा एवढा मेजर प्रॉब्लेम असूनही मी आज गेट टुगेदरला उभी आहे. सर, मला 1 वर्षापूर्वी पॅरालिसिस अटॅक आला होता. माझ्या हाताचे ऑपरेशन झाले आणि पायाचे ऑपरेशन झाले. तरी पण आपल्याला 29 वर्ष पाठीमागे जायचंय. 29 वर्षांनी आपल्याला सगळे भेटणार आहे. आणि माझ्यामध्ये एक असं स्पिरिट आणि एनर्जी तयार झाली की मी इथं आल्यापासून माझा पाय विसरून घेतली म्हणून कधी विसरू शकत नाही. म्हणतात ना, तलवारीपेक्षा धार कशात असेल तर लेखणीमध्ये. आणि हे 2 शस्त्र, एक लेखणी आणि एक ज्ञान, ह्या शिक्षकांमध्ये होतं आणि त्यांनी ते आमच्याकडून आत्मसात करून घेतलं. त्याच्यामुळं आज आपण आहोत. त्यांच्या इच्छा आकांक्षा आपण जोपासल्या पाहिजे. तो एक किस्सा आठवतो आणि मला कवडे सरांविषयी, कवडे सर नाही येत आज, कवडे सरांचा एक किस्सा आठवतो. गेट मध्ये गाय बसलेली, सरांनी आम्हाला बाहेर नेलं आणि गायीचं चित्र काढायला लावलंय. बरं, माझं चित्र अर्ध झालं आणि गाय उठून गेली. निम्म्या विद्यार्थ्यांचं झालं, निम्म्यांचं झालं नाही. कवडे सरांची ती छडी आजही मला आठवती ना, आजही पाठीतला तो धपाटा इतका आठवतोय ना. त्याच्यानंतर मला तरी वाटत नाही का मी कुठल्या शिक्षकाचा एवढा मार खाल्ला असेल. आणि एकदा हांडे सरांनी आमच्या पाळेदऱ्याची बॅच म्हणजे शनिवारी आम्ही सर्वात लेट, हांडे सर गेटवरच. चला राऊंड मारून हांडे सरांचे शब्द तर मी आज इथे सांगू शकत नाही. आज सरांचा उपमा होता सर्वांना. आणि जगदाळे सर बाईवर दुसरा पाय आपडणार, हे टाळक्या टाळक्यांचा गुणाकार बरोबर टाळकं. सर, मला ते आजही, आणि सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आजही या वयामध्ये सरांना चष्मा नाही, आपण सर्व चष्म्यावाले आहोत. म्हणजे निरोगी शरीर आहे सरांचं. आपल्यापेक्षाही त्यांच्यात एनर्जी जास्त दिसते. सर, तुम्ही इतकं वय झाले तरी आमच्या या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन तुम्ही. आणि बघा, सरपंच माझी होतो, खासदार माझी होतो, आमदार माझी होतो, परंतु विद्यार्थी माझी होतो. पण शिक्षक कधी माझी होत नाही. शिक्षक माझेच राहतात. कधीही आपण भेटलो तर आपण शिक्षकांना काय म्हणतो, माझे शिक्षक असं. इकडे बाई समोर. इकडे बा, इकडे बा, इकडे बा. मधेकर मॅडमसाठी आपल्याकडून टाळ्या. आपण हो, आणि आज याहीपेक्षा जास्त टाळ्या, कारण मॅडम दुबारे बोरे त्यांनी पण सेवा दिलेली आहे. आणि आज मुलगा इकडे बघा. लता तिकोले. भालचंद्रच्या आईला आपण वंदन करतोय. प्रति देखील आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. इतकी सुंदर सेवा त्यांनी दिलेली आहे. ब्रह्मा विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. माऊली गुरु स्पर्श दूर करी दुःखाची सावली.
हात तुझा गुरुदेवा पुरता अटला भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल गुरु एक तुझी माझा विधाता अचल गुरु विना सुने सारे विश्व हे सकल भेटला विठ्ठल माझा भेटला विठ्ठल भेटला विठ्ठल माझा भेटला तुमचं तुम्हाला असंच उदंड आयुष्य आरोग्य द्यायला हवं. आमचं पुढचं गेट टुगेदर नक्की होणं पण 29 वर्षाला लावायचे बरं. आणि पुढचं आमचं कधी हो तुम्ही आम्ही परत एक साराच ठेवू आणि असंच वाटतोच करू आणि तुम्हीच आम्हाला असेच हस्ते खेळते दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करीत राहण्याची अपेक्षा व्यक्त करतो. खूपच सर म्हणतात तुमचा मला टोटल माझ्या एज्युकेशन मध्ये खूप शिक्षक भेटले पण हे जे शिक्षक आहेत ते अगदी रक्तात उतरलेत मला. आठवणींनी त्यांनी मनाच्या गाभ्यामध्ये घर करून टाकलं. जसा भोंगा घर पोखरतो ना तशा सरांनी माझं मन पोखरून टाकलं. फक्त माझंच नाही असे कितीतरी विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये आजही आहेर सर, जगदळे सर, कांदणे सर, कांदणेबाई आणि आजचं एक विशेष तुम्हाला कळलंय का तिकडे कोपऱ्यात बसलात ना श्रीमंत देवबाई तुम्हाला बऱ्याचदा लोकांना माहितच नाही 90% लोकांना माहित नसतं. कृष्ण काय ते कृष्ण बघितलं भीती वाटते आणि त्यावेळेस आपल्याला 1 ते 10 वगैरे 50 वर्ष शिकवलं जायचे आणि मला आठवतं बाईंनी मला 7 काढायला लावला आणि मी 7 काढ होत ते हुशार होतं तरी बरोबर 7 काढून मोठा गोल काढला. माझा इगो हाट झाला ना पण मला तो 7 आहे ना मॅडमनी मला काढायला लावला आणि तुम्हाला खोटं वाटेल आत्ता मध्ये तिने मला लावला कुऱ्हाड शब्द काढायला. तुम्हाला सांगतो मी कुऱ्हाड शब्द लिहिला कुऱ्हाड आणि ते कुऱ्हाड माझ्या मानेवर कोसळलं. कधी माहिती का त्याच्या त्याने कुऱ्हाड लिहितो नाही ना घराच्या बॅचेत रेषा काढली आणि रेषा काढल्यावर असा कटाक्ष टाकला म्हणलं आता नाही पण 2-3 दिवसात पडी सपोर्ट दिला. हे अगदी सांगतो काय लॅब म्हणजे काय हे परत म्हणतो लॅब म्हणजे लॅब बसला प्रश्न वळायला त्यावेळेस मी वाचतो अशा पद्धतीने सगळ्या पुराणे वाटतात. असं आपण 5वीत गेलो आपण 5वीत गेलो पण आपल्या एक सुद्धा होतं बघ आपली बॅच होती. आपण साधारण नितीच्या विद्यार्थी होतो जन्माला यशस्वी किंवा ती किती नशीब आली तर खरोखर शिक्षक हे सगळे हाडाचे शिक्षक होते. तुम्ही इकडे बंद मला कळायचं धावरे सर आता आम्ही गेले म्हणजे हे शिक्षक लोक गल्लीत आले ना पुढच्या गल्लीत ठाक व्हायचे आपण सगळे बरोबर लोक आणि सुनील सुद्धा काय करायचा त्याला गल्ली यायची अर्धीच यायची पूर्ण नव्हती. असा प्रवास 7वी झाला. 8वी मध्ये काही नवीन पुरा देवघराचे आले बावळवाड्याचे आले आणि मग हे करत असताना त्या बारकाला पळलेल्या तो असायचे आपल्याकडे. आता कवडे सर काय करायचे कलर घेतले त्या बेंचवर अख्खी टिपलून टाकायचे आणि मग कलर द्यायला कोण जाईल पुढं तर कलर द्यायला कलर देईल कोण परत घेऊन नाही आम्हाला असायचे. आमचे सगळे चित्र असे फिकट असायचे कारण कलरच कमी असायचे. आता त्या कलरचं साहेब आठवलं बघा तेव्हा आपल्या वर्गात सावक्या होता आणि आरल्या होता मला चांगलं आठवतंय. फक्त आपले क्लास कसे व्हायचे माहिती आपले क्लास व्हायचे फक्त मॅथचे आणि भूमितीचे आणि आपल्या भूमितीला कांजोळे सर होते. कांजोळे सरांना माहित होतं हे काही वेगळं बदलीत नाही. सरांनी धडा धड आमचे प्रमेय घेतले पाठ करून अशा पद्धतीने नवीन गेलो नवीन विषय आला संगणक तो संगणक विषय बाबा बाबा काय करावा ते कसोट्या ते सायनल कॉन्स्टंटीन ते काहीच कळायचं नाही ते कुठे वापरायचं ते कळायचं अजून नाही कळालं नाही.
सरांनी कधीच पैसे दिले नाही असं कधी प्रगतीचा जे आनंदाची जी गोष्ट होते ना सर, मी माझ्या आईला सांगतो पहिल्यांदा, तुमच्या बरोबर सर माझं वडील तिचंच नाते आहे. तुमच्या नेहमी मला वडील दिसतात. मला जास्तीत जास्त दिवस मिळाले असे मी परमेश्वराच्या जगत राहतो. आज जर बोलवलं नाही तर नात्याला नाही तसा बोलवलं. तुम्ही नक्की लक्षात घ्या, तुम्ही सुद्धा ती गणना करायला शिका. तुमच्या मुलांचं जर यश मिळत असेल आणि तुमच्या आई वडिलांना जर तुम्हाला यश तावकीने तर अक्षरशः काळे सर, ही जी नाती होते ना, खंडे सर होते, पवार सर होते, त्यांनी सुद्धा माझ्या बहिणीच्या लग्नाला सुद्धा खूप मदत केली. अशी माझी आई, मला वडिलांपेक्षा श्रेष्ठ. मला कधी वडील नाहीत ना सर, आज कदाचित वडील जर असते ना सर, मी माहीत एक असा मुजोर माणूस म्हणून जन्माला असतो. मला कशाचीच कमतरता नव्हतं. तुम्ही ताण होतं असेल आणि मला वाटतं वडील असतात मला कशाच कमतरता पण मिळत नसतं. पण वडील नाही, माझ्या आईने अशा पद्धतीने सांभाळ केला आहे की मला जे काही मिळाले आज हे फक्त माझ्या आईच्या पुण्याने मिळतं, माझ्या वडिलांच्या पुण्याने मिळतं. ज्या ज्या वेळी अडचणी आल्या वडिलांचं स्मरण केलं तर मला ऑटोमॅटिक ताकद मिळते. आईने ज्या पद्धतीने करारी पद्धतीने आमचा संसार केला आहे, ज्या पद्धतीने समाजामध्ये इज्जत मिळवली, हे काही सोपं काम नाही. आणि आज हे सगळ्या गोष्टी जर मी बोललो नाही ना तर ते नात्याला न्याय देता येणार नाही. मी मला जेवढं करता येईल माझ्या आईसाठी मी तेवढं करतो. असो थोडं भावनिक वातावरण झालं तर बाई, आज तुझ्यावर खूप प्रेम आहे. आज खरं तर सुरुवातीलाच माझ्या तोंडातून विद्यार्थी हा शब्द बाहेर पडणार होता. आज सकाळपासून म्हणजे मी आल्यापासून आपण सर्वांनी आम्हा शिक्षकांचं जे जल्लोषामध्ये स्वागत केलं त्यासाठी खरोखर शब्द अपूर्ण आहे. कारण सुरुवात राष्ट्रगीताने त्यानंतर प्रार्थनेने झाली. त्यावेळेस मला आठवलं की इकडची लाईन संपूर्ण हाफपॅन्टमध्ये असायची, ह्या लाईनला 2 वेण्या त्या पण पांढऱ्या रिबीन लावून असलेली असायची, लाल रिबीन. आणि ज्यांना रिबीन नसायची त्यांना मी उभं करायचो. हे संपूर्ण दिवस मला मी म्हटलो, दीपकला जर मी म्हटलो ना भाई बाप से बेटा सवाई, चुकीचं होईल. पण हा बरोबर का होईल, बाप जैसा बेटा. कोणाचं कर्तृत्व मोठं कोणाचं छोटं मुळीच तुलनाच करता येऊ शकत नाही. काय मी बोलतोय मला माहित नाही योग्य अयोग्य, परंतु गायना सरांची उंची ही मोजण्यापलीकडची होती. तुम्हाला सांगतो कर्तृत्वही मोजण्यापलीकडचं होतं. आणि ज्यांच्या गायना सर संपर्कामध्ये आले तुम्हाला सांगतो त्यांना जर कधी आयुष्य लाभलं असतं ना तर ते रयत शिक्षण संस्थेच्या सचिव पदापर्यंत ते पोहोचले. 12 काळ ज्यांनी स्वतः भाऊराव पाटलांच्या त्या लेबर स्कीम मध्ये शिकले. सांगायचा उद्देश असा जे तुम्ही ऐकता ना शिक्षण संस्थेमध्ये स्वावलंबी शिक्षण आमचं ध्येय नुसतं असं जबरदस्त शिपायाने कुठं स्वच्छता नीट केली नाही तरी त्यांचं तेच वाक्य होतं, जर का तुम्ही शिक्षक म्हणून चुकला तर तुमच्या मुलात मला कदाचित कधी कधी असा प्रश्न पडतो. 12 वर्षानंतर स्वतःच्या सर्व्हिसमध्ये लहान मुलं होती. दीपकला तर काही माहीत नव्हतं. काही नसर गेले तेव्हा ते मोठे खेळत होते घराच्या बाहेर. वडील गेले त्याची नीटची कल्पना आहे दीपकला काही माहीत नव्हती. आणि असा प्रपंच उघड्यावर टाकून गेले. पण ज्यांचे आई वडील हयात आहेत, अजूनही हयात आहेत, मुलं मोठी झाली तरी आहेत, त्या आणि समर्थ आहेत, त्यांच्यापेक्षा सुद्धा उघड्यावर पडलेला गायना सरांचा प्रपंच एवढा कुठं का पुढं कसा गेला. त्याच्यामध्ये कदाचित त्यांचं फार मोठं कर्तृत्व, प्रामाणिकपणा, निष्ठा. काही माणसं आहेत ना मी पाहतो सोमवार आला का जा माधवच्या
शनिवाराला बस त्या मारुतीची पूजा करतात. पण कर्म ही पूजा आहे किती लोकांना माहिती आहे मला काही कळत नाही. आणि हा कर्मयोगीच होता. कदाचित त्यांना ती उपाधी मिळाली नसली, पण कर्मयोगी काय म्हणतात ते जर पाहिलं ना तुम्हाला जमतो काय ना असं आमच्या बाबतीमध्ये आपल्याला त्याच्या बऱ्याचशा आठवणी माझ्या पाहिजे. आता कुठेतरी आले की विद्यार्थ्यांना इतर माझे सहकारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, आज तुम्हाला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच आम्ही म्हणजे म्हणणार आहोत. तर खरोखरच आजचा दिवस अगदी लक्षात राहण्यासारखा तुम्ही म्हणजे लक्षात राहण्यासारखा तुम्ही कार्यक्रम साजरा केला. अतिशय गुरुजनांच्या बद्दल जो आदर दाखवला त्याबद्दल आम्ही सर्वच गुरुजन तुमचे म्हणजे आभारी आहोत. खरोखरच रयत शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेले विद्यार्थी आज जर आपण पाहिलं प्रत्येक क्षेत्रात अगदी उच्च पदावर आहे. तर अतिशय म्हणजे कडक शिस्तीचे शिक्षक तुम्हाला लाभलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं शिक्षण तुम्हाला मिळालं आणि ते शिक्षणाचं तुम्ही आज माझे अनुभव व्यक्त करण्यासाठी उभं राहणार नव्हतो, परंतु या ठिकाणी वातावरण असं झालेलं आहे. वातावरण असं झालंय आज या ठिकाणी वातावरण असं झालंय 3 मिनिटं दीपकनी अगदी खूप भावनावश वातावरण या ठिकाणी तयार केलेलं आहे आणि खरोखर त्यांनी किती दिवस काढलेत आज आम्हाला सर्वांना समजलं. असे जे प्रिय विद्यार्थी देवाला प्रिय झाले त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो. आजचा हा सुख सोहळा पाहून खरोखर ते आनंदित झालेले असतील आणि हा सोहळा आपल्याला डोळ्याने पाहता आला नाही म्हणूनही कदाचित खंत करत असतील. माझी प्रकृती बरी नाही तरी मी थोडंसं बोलतो. भेटी लागे जीवा लागरशी आस, लेकराला तिची आस होती आणि त्याहीपेक्षा 100 पट आस स्टेजवरील आम्ही सर्व शिक्षकांची होती. म्हणूनच कोणाला काठी आहे, कोणाच्या कमरेत लचक आहे, कोणी आजारी आहे, अशा अवस्थेत आम्ही आलेलो आहोत. त्या सर्व सहकाऱ्यांचा पहिल्यांदा मी त्यांना धन्यवाद देतो. आणि विद्यार्थी मित्र, अरे तुम्ही देवच आहात. फक्त छेनीने आम्ही काय केलेलं आहे, त्या दगडामधून मूर्ती घडवायचा प्रयत्न केलेला आहे. शिक्षक काय करतो, कधी मायाच्या मायेने, कधी शिक्षकाच्या पोटतिडकीने कदाचित शिक्षाही केली असेल आम्ही, पण शिक्षा करून आज कोणी विद्यार्थी असा गाराने घेऊन आला नाही. उलट हसत खेळत हे तुम्ही, कारण आमचा शुद्ध युद्ध होता, प्रामाणिकपणा होता, तो तुम्ही पालक झाल्यावर नव्हे त्याच्या आधी तुम्हाला समजलो. ही आमची धन्यता आहे. आम्ही काय करतो, दगडाचा जो नको आकार आहे, नको प्रकार आहे, तोच काढून टाकतो, मूर्ती आपोआप तयार होते. तशा तुम्ही मूर्ती झाला. त्यात आमचं श्रेय किती फार थोडं आहे, पण तुमचे जे प्रयत्न आहे ते फार मोठे आहे आणि म्हणून आमच्यापेक्षा उंच मोठी अशी माणसं तुम्ही आज झालेला आहात. जेव्हा तुम्ही आमच्या पाया पडायला तर दर्शन घ्यायला होता आहे, पण ही 3 ठिकाणं पहा, अंतर्मनाने पहा. पुत्र व्हायचा गुंडा ज्याचा तिलोकी झेंडा, हे मात्या पित्यांना वाटतं आणि तेच आम्हाला सर्व शिक्षकांना वाटतं. बरोबर आहे गांजणे सर? तेच आम्हाला शिक्षकांना वाटतं. देवावानी शेत माझ्या नवसाला पावलं, कुबेराचं धन या शाळेने घावलं, या जीवनात घावलं. हे धन आहे आमचं, हे समाधान आहे आमचं. जंगले सर बोलले, एका कुटुंबातलं गायना सरांवरचं प्रेम, कारण 24 तास आम्ही तुमच्याकडे होतोच नाही का. तुमच्या देखील गोट्या कोण खेळतोय, दांड्या कोण मारतोय, अभ्यास कोण करीत नाही,
पण तिथं मातेचंच मन होतं, बापाचं मन होतं. तुम्हीच काय तुमच्या आजोबा? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हा प्रेमाचा महापूर पाहिल्यानंतर ऊर भरून येतो. असेच तुमचे काही कौशल्य असेल, डॉक्टर साहेब आपल्या मित्राला मदत करतील, इंजिनियर साहेब आपल्या एखाद्या मित्राच्या त्या ठिकाणी ते कौशल्य पणाला लावतील, एकमेकांना साथ असू द्या. विशेष करून दिघे मॅडमनी या ठिकाणी आपल्या गोड रसाळ वाणीने आपल्याला सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केलेलं आहे. खरं तर त्यांचं ऐकणं असं आहे की ते ऐकतच राहावं असं वाटतं. म्हणून त्यांना खूप खूप धन्यवाद आणि टाळ्या वाजवून एकदा त्याला सर्वांनी मी आज बोलतोय मला वगैरे विचार करतो, मी बोलू की नको? सर तुमची परवानगी समजून घेतील. बोला बोला बिंदास एकदम. तुम्ही सर्वांची परमिशन. माझं 2010ला MPSCला सिलेक्शन झालं होतं, पण माझ्या शाळेने माझं कौतुक नाही केलं. का केलं नाही मला माहीत नाही, किंवा माझ्या गावाने पण कौतुक नाही. माझ्या शाळेतला मी पहिला विद्यार्थी होतो, म्हणजे MPSC पासआउट होणार मी पहिला विद्यार्थी होतो, पण माझं कौतुकच नाही केलं कोणी. तर माझी अशी इच्छा आहे की मला शिक्षकांनी माझं कौतुक करावं. प्लीज. मला एखादा बुके द्या की यार. सुभाष ही माझी मागणी हक्काची, बरं प्रामाणिक मागणी, हक्काची, अधिकाराची. आणि तिला नाही, आता जी इच्छा आहे, वाटत होतं मनातलंच आहे ते पूर्ण करून घेतलं. हे सगळ्यात ऐ दोस्त, हम फिर मिलेंगे. हर राह हर मोड़ पर हम तुमसे मिलेंगे. दिल की धड़कन बनकर हमेशा तुम्हारे दिल में धड़केंगे. साया बनकर तुम्हारा हर लम्हा हर समा हम तुम्हारे साथ चलेंगे. पूरी उम्मीद है हमें ऐ दोस्त, हम फिर मिलेंगे. जब कभी गम सताएगा आंखें बंद कर दिल से तुम्हें याद करेंगे. दूर होकर भी तुमसे